जाऊया. पुण्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालाय. अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. अगदी पहिल्याच पावसामध्ये पुण्यातला सखल भाग हा पाण्यानं भरलेला आहे. पुण्यात सुद्धा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे आणि जो सखल भाग आहे पुण्यातला तिथं पाणी सुद्धा साचलंय असं समजतंय. पहिल्याच पावसात पुण्यात सखल भागामध्ये ही अवस्था सध्या पाहायला मिळते. पुण्यातली दृश्य सध्या आपण बघतोय. प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून अपडेट्स घेऊया. बालाजी, अगदी सखल भागात पहिल्याच पावसात हे पाणी साचलेलं आहे. या पुढचा अजून अख्खा पावसाळा जायचा आहे. तिथे अजून परिस्थिती कदाचित वाईट होऊ शकते. सध्या प्रशासनानं काही पाऊल उचललंय का हे पाणी कमी करण्यासाठी? नक्कीच रात्रपासून जे प्रशासन आहे ते काम करत आहे महापालिकेचं. मात्र महापालिकेला उशिरा जाग आल्याची जी संतप्त प्रतिक्रिया आहे ते नागरिक व्यक्त करत आहेत. शनिवारी रात्रभर पुण्याला पावसाने झोडपलेलं आहे आणि पुण्यातल्या उपनगर भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळते. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते पुण्यातलं स्वारगेट बस स्थानक आहे. आपण जर पाहायला गेलं तर या स्वारगेट बस स्थानकामध्ये जवळपास गुडघ्या इतकं पाणी थांबलेलं आपल्याला आत्ता सध्या पाहायला मिळते, कारण पाऊस बंद झालेला आहे. अनेक गाड्या ज्या आहेत त्या या पाण्यामध्येच उभ्या आहेत. त्या गाड्यांचं सुद्धा नुकसान होणार आहे आणि हे पहिल्याच पावसात पुण्याची ही दयनीय अवस्था झालेली आहे. याला प्रशासन जबाबदार असल्याची प्रतिक्रिया पुणेकर व्यक्त करतायत. पुणेकरांना मोठा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. रात्रभर अनेक पुणेकरांना घरी जायला उशीर झालेला होता. आज सकाळी सुद्धा संत गतीने वाहतूक पुण्यातली सुरू आहे आणि पुण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते असे पाणी साचलेलं आहे आणि रस्त्यांना नद्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात पुणेकरांची दानादान उडालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पुणेकर या सगळ्याचा जो विचार आहे तो प्रशासनाला विचारत आहेत, परंतु प्रशासन उशिरा जागा झालेला आहे. प्रशासनाकडून कामं सुरू करण्यात आलेत, मात्र आज सुद्धा पावसाची पुण्यात शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हे कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. रिद्धी, अगदी बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.